दशक 18वा. समास 4. देहे दुर्लभ निरूपण. श्रीराम. देयाकरिता गणेश पूजन, देयाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरुसज्जन, संत श्रोते श्रीराम. देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता अधेने करीती, देहाकरिता अभ्यासिती नाना विद्या श्रीराम. देहाकरिता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखण, नाना पदार्थ शोधन, देहाकरिता श्रीराम. देहाकरिता महाज्ञानी, सिद्ध साधू ऋषी मुनी, देहाकरिता तीर्थाटणी, फिरती प्राणी श्रीराम. देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देही आतुडे, मुख्य परमात्मा श्रीराम. देहाकरिता कर्ममार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञानमार्ग, भूमंडळी श्रीराम. योगी वीतरागी तापसी, देहाकरिता नाना सायासी, देहाकरिता आत्मयासी, प्रगटने घडे श्रीराम. येह लोक आणि परलोक, देहाकरिता सकळ सार्थक, देहे विण निरार्थक, सकळ काही श्रीराम. पुनश्चरणे अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधणे, देहाकरिता श्रीराम. देहाकरिता पुण्यशीळ, देहाकरिता पापी केवळ, देहाकरिता अनर्गळ, शुचिस्मंत श्रीराम. देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी, नाना बंडे पाषांडे करी, देहाकरिता श्रीराम. देहाकरिता विषय भोग, देहाकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग, देहाकरिता श्रीराम. देहाकरिता नवविधा भक्ती, देहाकरिता चतुर्विधा मुक्ती, देहाकरिता नाना युक्ती, नाना मते श्रीराम. देहाकरिता दानधर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता पूर्वकर्म, म्हणती जनी श्रीराम. देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होई जे व्यर्थ आणि धन्य श्रीराम. देहाकरिता नाना कळा, देहाकरिता उणा आगळा, देहाकरिता जिव्हाळा, भक्तिमार्गाचा श्रीराम. नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदने, मोक्ष लाभे श्रीराम. देह सकळामध्ये उत्तमू, देही राहिला आत्मा रामू, सकळा घटी पुरुषोत्तमू, विवेकी जाणती श्रीराम. देहाकरिता नाना कीर्ती, अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती, अवतार माळिका श्रीराम. देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचेन उत्तमोत्तम, भोगिती पदे श्रीराम. देहाकरिता सकळ काही, देहाविण काही नाही, आत्मा विरे ठाई ठाई, नव्हताच जैसा श्रीराम. देहे परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणागरू, नाना रत्नांचा विचारू, देहाचेनी श्रीराम. देहाचेन गायेन कळा, देहाचेन संगीत कळा, देहाचेन अंतरकळा, ठाई पडे श्रीराम. देहे ब्रह्मांडाचे फळ, देहे दुर्लभची केवळ, परी या देहास निवळ, उमजवावे श्रीराम. देहाकरिता लहान थोर, करीती आपुलाले व्यापार, त्याही मध्ये लहान थोर, किती एक श्रीराम. जे जे देहे धरून आले, ते ते काही करून गेले, हरिभजने पावन झाले, किती एक श्रीराम. अष्टधा प्रकृतीचे मूळ, संकल्प रूपची केवळ, नाना संकल्पे देहे फळ, घेऊन आले श्रीराम. हरिसंकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता, नाना देहांतरी तत्वता, शोधिता कळे श्रीराम. वेलाचे मुळी बीज, उदक रूप वेली समज, पुढे फळामध्ये बीज, मुळीच्या अंशे श्रीराम. मुळाकरिता फळ येते, फळाकरिता मूळ होते, येणेकरिता होत जाते, भूमंडळ श्रीराम. असो काही एक करणे, कैसे घडे देहाविणे, देहे सार्थकी लावणे, म्हणजे बरे श्रीराम. आत्म्याकरिता देहे झाला, देहाकरिता आत्मा तगला, उभयोगे उदंड चालिला, कार्यभाग श्रीराम. चोरून गुप्तरूपे करावे, ते आत्मयासी पडे ठावे, कर्तृत्व याचे न स्वभावे, सकळ काही श्रीराम. देहामध्ये आत्मा असतो, देहे पूजिता आत्मा तोषतो, देहे पीडित आत्मा क्षोभतो, प्रत्यक्ष आता श्रीराम. देहा वेगळी पूजा पावेना, देहाविण पूजा फावेना, जनी जनार्दन म्हणोनी जना, संतुष्ट करावे श्रीराम. उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर, तेथेच पूजेस अधिकार, पुण्यशरीरी श्रीराम. सगट भजन करू येते, तरी मूर्खपण अंगी लागते, गाढवासी पूजिता कळते, काय त्याला श्रीराम. पूज्य पूजेसी अधिकार, उगेची तोषवावे इतर, दुखू नये कोणाचे अंतर, म्हणजे बरे श्रीराम. सकळ जगदांतरीचा देव, क्षोभता राहाव्या कोठे ठाव, जना वेगळा जनास उपाव, आणिक नाही श्रीराम.
परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावी खूण, परंतु अध्यात्मग्रंथ श्रवण होता उमजे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहे दुर्लभ निरूपण नाम समास चौथा समाप्त. दशक 18 समास चौथा देहे दुर्लभ निरूपण. श्रीराम. या देहात अंतरात्मा असतो, म्हणूनच त्याला उद्देशून गणेशपूजन, शारदा वंदन तसेच गुरु, सज्जन, संत, श्रोते यांना वंदन वगैरे केले जाते. देह आणि देहात राहणारा जो अंतरात्मा त्याच्यासाठीच कवित्व निर्माण होते, अध्ययन केले जाते, नाना विद्यांचा अभ्यास केला जातो. याच्याकरिताच ग्रंथलेखन, लिपीचे ज्ञान, नाना पदार्थांचे शोधन घडते. त्याच्याकरताच महाज्ञानी, सिद्ध, साधू, ऋषी, मुनी साधना करतात, तीर्थाटने करीत हिंडतात. अंतरात्म्यामुळेच श्रवण घडते, मनन केले जाते आणि याच देहात मुख्य परमात्म्याची प्राप्ती होते. अंतरात्म्यामुळेच या भूमंडळावर कर्ममार्ग, उपासनामार्ग आणि ज्ञानमार्ग प्रचलित झाले आहेत. अंतरात्म्यामुळेच योगी, तापसी, वैराग्य संपन्न लोक नाना सायास करतात आणि त्याच्यामुळेच आत्मारामास प्रगट व्हावे लागते. इहलोक आणि परलोक यांचे सार्थक अंतरात्म्यामुळेच होते. तो नसेल तर सर्व काही निरर्थक ठरते. अंतरात्म्यामुळेच पुरश्चरणे, अनुष्ठाने, गोरांजने, धूम्रपाने, शीतोष्ण सहन करणे, पंचाग्नी साधना इत्यादी केल्या जातात. पुण्यशील अथवा अत्यंत पापी, अनाचारी किंवा सदाचारी या सर्वात अंतरात्माच वर्तत असतो. अवतारी आणि वेशधारी अनेक प्रकारची बंडे आणि पाखंडे करणारे यातही अंतरात्माच करता असतो. अंतरात्माच निरनिराळे विषय भोग करतो. तोच सर्वस्वाचा त्यागही करतो किंवा नाना रोगही त्याच्यामुळेच येतात आणि जातात. अंतरात्म्यामुळेच नवविधा भक्ती, चतुर्विधा मुक्ती तसेच नाना मते आणि नाना युक्ती केल्या जातात. अंतरात्म्यामुळेच दानधर्म केला जातो. त्याच्यामुळेच नाना रहस्ये उलगडतात आणि लोक पूर्वजन्मातील कर्मासंबंधी अनुमान करू लागतात. अंतरात्म्यामुळेच नाना प्रकारे स्वार्थ साधला जातो, नाना पदार्थ मिळवले जातात. मनुष्य जन्म व्यर्थही जाऊ शकतो किंवा धन्यही होऊ शकतो. अंतरात्म्यामुळेच नाना कला शिकता येतात. मनुष्य उणा किंवा आगळा ठरतो. त्याच्यामुळेच भक्तिमार्गासंबंधी जिव्हाळा उत्पन्न होतो. अंतरात्म्यामुळेच नाना सन्मार्गाची साधना करता येतात. त्यामुळेच बंधने तुटतात आणि अंतरात्म्यामुळेच आत्मनिवेदन घडून मोक्ष लाभतो. मानव देह सर्व देहात उत्तम आहे, त्यातच आत्माराम राहतो. विवेकी पुरुष असतात ते सर्व प्राणीमात्रात पुरुषोत्तम आहे हे जाणतात. अंतरात्म्यामुळेच कीर्ती मिळते अथवा अनेक प्रकारे अपकीर्ती होते. त्याच्यामुळेच अवतारांच्या मालिका म्हणजे अनेक अवतार होतच असतात. अंतरात्म्यामुळेच नाना भ्रम अथवा नाना संभ्रम उत्पन्न होतात आणि त्याच्यामुळेच उत्तमोत्तम पदांची प्राप्तीही होते. देहधारी अंतरात्म्यामुळेच सर्व काही घडते. तो नसेल तर काहीच होऊ शकत नाही. आत्मा जेथल्या तेथे जणू काही नव्हताच अशा प्रकारे विरून जातो. मनुष्य देह हे परलोक प्राप्त करून देणारे तारू आहे. तो नाना गुणांचे आगर आहे, पण अंतरात्म्यामुळेच नाना रत्नांचा विचार केला जातो. अंतरात्म्यामुळेच गायन कला, संगीत कला आणि अंतरकला म्हणजे ज्ञान प्राप्त होते. मानवदेह हे ब्रह्मांडाचे फळ आहे. मानवदेह हा केवळ अत्यंत दुर्लभ नाही, पण यात असलेल्या देहीला म्हणजे अंतरात्म्याला हे उमजवावे लागते. अंतरात्म्यामुळे सर्व लहान थोर आपापले व्यवहार करतात. त्या व्यवहारातही लहान थोर असे कित्येक प्रकार असतात. जे जे मानवदेह धरून आले ते काही ना काही कार्य करून गेले. कित्येक हरिभजनाने पावन झाले. अष्टधा प्रकृतीचे मूळ केवळ संकल्परूपच आहे. तसेच नाना संकल्पच देहरूप फळ घेऊन येतात. एकोहम बहुश्याम हा हरिसंकल्प मुळात स्फुरला तीच मूळ माया होय. आपल्या देहातही तोच मूळचा मीपणाचा संकल्प अंशरूपाने आहे. नाना देहातील तत्वांचा शोध घेतला की हे कळून येते. एखाद्या वेलाच्या मुळात बीज असते, नंतर ती वेल पाण्यामुळेच वाढते. म्हणून वेल ही उदक रूप समजावी. वेलीला फळ लागले की त्यात मुळाच्या अंशामुळे बीज आढळून येते. मूळ असते म्हणून फळ येते आणि फळामुळे म्हणजे त्यातील बीजामुळे मूळ उत्पन्न होते. याप्रमाणे भूमंडळातील सर्व पदार्थ होत जात असतात. असो, हे राहू दे. काहीही क्रिया देहाशिवाय आणि देहीशिवायही कशी घडणार, म्हणून देह सार्थकी लावावा हे बरे. आत्म्याकरिता देह उत्पन्न झाला आणि देहामुळेच आत्मा टिकू शकला.
याप्रमाणे देह आणि अंतरात्मा या उभयतांच्या एकत्र येण्याने उदंड कार्यभाग चालतो. चोरून गुप्त रूपाने काही करू म्हणावे तर ते अंतरात्म्यास लगेच कळते. अंतरात्म्यामुळेच स्वाभाविकरित्या सर्व कार्य घडते. देहामध्ये अंतरात्मा असतो. देहाची पूजा केली की तो प्रसन्न होतो. देहाला पीडा केली तर अंतरात्मा क्षोभतो. हे आपल्याला प्रत्यक्ष दिसून येते. देहाशिवाय आत्म्याला पूजा पावत नाही. देहाशिवाय पूजा करताही येत नाही. सर्व जनांमध्ये अंतरात्म्याच्या रूपाने जनार्दन राहतो. म्हणून सर्व जनांना संतुष्ट करावे. पुण्य शरीराच्या ठिकाणीच प्रथम उदंड विचार प्रगटतो. त्यानंतर त्यांच्याकडूनच धर्मस्थापना होते. अशा पुरुषांनाच पूजा घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो. सरसकट सर्वांचे भजन पूजन करू म्हटले तर ते मूर्खपणाचे ठरते. गाढवाची पूजा केली तर त्याला त्यात काहीच कळत नाही. जे पूज्य आहेत त्यांनाच पूजा घेण्याचा अधिकार आहे. पण इतरांनाही उगीच मान देऊन संतुष्ट करावे. कोणाचेही मन दुखू नये म्हणजे बरे. सर्व जगाचा देव अंतरात्मा व्याप्त आहे. तो जर क्षोभला तर राहण्यास जागाच कुठे मिळणार. माणसांच्या वाचून माणसांचे चालणारच नाही. म्हणून त्यांना संतुष्ट करण्याशिवाय दुसरा उपाय नाही. परमेश्वराचे गुण अनंत आहेत. माणसाला त्याचे गुणवर्णन संपूर्णपणे करताच येणार नाही. पण अध्यात्म ग्रंथाचे श्रवण केल्याने त्या परमात्म्याच्या स्वरूपाचे थोडेफार तरी ज्ञान होते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहे दुर्लभ निरूपणाम समास चौथा समाप्त.